चालू बटन दाब। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही जाणार आहोत सखाराम महाराज संस्थान लोणी येथे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता हे आहे रिसोड लोणीचा रोड। मालेगाव शिरपूरला जावं लागते, शिरपूर रिसोडला जावं लागते आणि रिसोडहून लोणी आहे। सखाराम महाराजाचं खूप मोठं संस्थान आहे। खूप भाविक तिथं दर्शनासाठी दरवर्षी येतात। आम्ही तिथं दर्शनासाठी चाललो। मित्रांनो, तुम्ही मला व्हिडिओमध्ये बघू शकता सर्वीकडे पावसाने हिरवट झालेली आहे आणि खूप म्हणजे तब्बल 3 वर्षानंतर मी आज सखाराम महाराजांच्या दर्शनाला चाललो आहे। मला थोडा गॅप पडला 3 वर्ष, नाहीतर प्रत्येक वेळेस मी दर्शनाला जात असतो। खूप छान देवस्थान आहे, खूप इच्छा आकांक्षा पूर्ण होतात तिथे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आम्ही आलो लोणी संस्थान येथे रिसोडला। बघा हे मंदिराच्या समोर आहोत आम्ही सध्या। बघू शकता ते प्रसादाच्या 2-4 दुकान आहेत। गाव छोटं आहे पण संस्थान खूप मोठं आहे। खूप दुरून लोक इथे येतात। तुम्ही बघू शकता पूर्ण गोट्याचं देवस्थान आहे। पूर्ण मंदिर गोट्याचं आहे, बघून घ्या तुम्ही। मित्रांनो हे बघा निविशा प्रसाद घेत आहे 30 रुपये। पाणी की नाही आहे का? पाणी बघून घेऊ। पाणी आहे ना, कोणतं घ्या। हॅलो, अजून प्रसाद 50 रुपये। 31 रुपये। बघू शकता प्रसाद वगैरे घेतो आम्ही। स्पॉटवर पोहोचलेलो जस्ट व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता प्रसाद वगैरे घेत आहे। हो का? किती झाले पैसे? 70 झाले का? बॅग वगैरे नेता येते अंदर? मित्रांनो आता मी चाललो मंदिरात। बघू शकता बेल वगैरे नारळ घेतलं। हे मंदिराचं गेट आहे, तुम्ही बघू शकता। गेट मधून अंदर जायचं। अंदर मोबाईलला परमिशन नाही आहे, तरी आपण इथपर्यंत जाऊ। तिथं तुम्ही बघू शकता अंदर परमिशन नाही आहे। तर ठीक आहे, मी बाकीचा व्हिडिओ नंतर टाकतो। बाय। नमस्कार मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता सखाराम महाराज की जय। महादेवाची पिंड वगैरे आहे अंदर। सखाराम महाराज मूर्ती आहे, बघू शकता। सखाराम महाराज नोव्हेंबर डिसेंबरच्या काळात इथे यात्रा, खूप मोठी यात्रा भरते। महाराज ते करतात। आम्ही फोटो मध्ये बघू शकता सखाराम महाराज, सर्व सखाराम महाराजांचे फोटो वगैरे आहे। सखाराम महाराजचे सर्व चमत्कार बघू शकता। हे सखाराम महाराज सखाराम महाराज लग्न समारंभ, बाळशास्त्री भागवत समारंभ उत्पितो देवभक्त बाल सखाराम। मित्रांनो तुम्ही बघू शकता ही अंदरची मंदिराच्या अंदरची मूर्ती। त्याच्या मागे मूर्तीच्या मागे महादेवाची पिंड आहे। हे वरी नाव आहे सखाराम महाराज प्रसन्न। सर्वात जुनं आहे, स्वर्ण दशक 1847 बघ 1847 आहे, जुनं आहे। मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आहे आवाज। हे तुम्ही बघू शकता सर्व कार्यालय वगैरे आहे, देणगी साहित्य इथे देण्याचे हे असते। तुम्ही बघू शकता हे पुढचा मागचा भाग आहे। हे बघू शकता इथे लोमेश्वर महादेव मंदिर, नंदी आहे। ओम नमः शिवाय, ओम शिवाय, ओम प्रभुत्वाच्या माहिती बंदी पुष्टिवर्धन गुरुवार वंदन मूर्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। मित्रांनो तुम्ही बघू शकता हे महिला स्वच्छता गृह, कोठारघर, धान्य येथे द्यावे। इथं तूर डाळ, मूग डाळ, तांदूळ, गहूचे डबे आहेत। इथं लोक दान करतात, धान्य देतात। हे बघून घ्या, हे महिला स्वच्छतागृह
त्याच्यानंतर तुम्ही इथं बघून घ्या, हे जुने पहिल्या काळातले भांडे बघून घ्या. यात्रा उत्सवातील स्वयंपाकाची भांडे वरी बघून घ्या. दौरी, वाडी, शिवम, दौरी, रंदा, प्रत्येक वेगवेगळ्या वस्तू आहेत. सगळ्या पितळाच्या ओरिजिनल पहिल्या काळातल्या. व्हिडिओमध्ये बघू शकता. यात्रेच्या टायमात याचं हे करतात, काढतात, याच्यातच प्रसाद शिजवतात. बघू शकता तुम्ही. नागदेवता मंदिर आहे. इकडून हे बाहेर जाण्याचा रस्ता, एक्झिट, मंदिराच्या बाहेर जाण्याचा एक्झिट रस्ता आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे हे रथाची मूर्ती आहे. रथ साईडनं आहे तिकडे. फोटो बघा, फोटो आहे तिथे. जन्मस्थळ, तपश्चर्या स्थान, सर्व महाराजांचं तपश्चर्या स्थान, जन्मस्थळाचे फोटो वगैरे आहे. सकाळ तीर्थ मणिकर्णिका तीर्थ काशीचा फोटो, श्रींचे उपास्य इष्टदैवत हे रथ. त्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे फोटो, सर्व महाराजांचे फोटो. इकडे बघू शकता तुम्ही सखाराम महाराजांचे फोटो, विशेष प्रसंगाचे महोत्सव. बघू शकता तिथे सगळे कार्यक्रम वगैरे झाले, त्यांचे फोटो वगैरे इथे लावलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की आहे सखाराम महाराज देवस्थान, लोणी येथील रिसोड तालुक्यात, इथे वाशिम जिल्ह्यात इथे खूप जुनं प्रसिद्ध असं देवस्थान आहे. तर तुम्ही बघू शकता हे एरिया आहे, पुरा मंदिराचा पूर्ण एरिया आहे. तुम्ही बघू शकता खूप जुनं देवस्थान आहे. सर्वात पहिले इथं संस्थान होतं असं मी म्हणतो. इथे दुकान वगैरे, गाव छोटंसं गाव आहे पण चांगलं आहे. बघू शकता तुम्ही. चल